गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जसं आता 31 जुलै जवळ येते आणि इन्कम टॅक्सच्या डेडलाईन्स ज्या आहेत, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचं 31 जुलै. फक्त टॅक्स ऑडिट ज्या केसेस आहेत त्यांना ते 30 सप्टेंबरपर्यंत दिलेले आहे. आता म्हणजे आता यावर्षी 3 करोडची लिमिट केलेली आहे. 3 करोडच्या आतमध्ये ज्यांचा टर्नओव्हर आहे त्यांना टॅक्स ऑडिट ॲप्लिकेबल होत नाही. फक्त त्याच्यामध्ये काय कंडिशन्स आहे की 5% कॅश सेल्स वगैरे ज्या काय असतात त्यातही सेक्टरनुसार होतं. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम येतो की बरेच जे इंडिव्हिज्युअली ऑपरेट करतात, म्हणजे ज्यांचं पूर्ण अकाउंट्स डिपार्टमेंट आहे त्यांना कदाचित मनोज सरांनी सांगितलेला प्रॉब्लेम येत नाही. जसं की वर्षभर एंट्र्या काय होतात तर माहिती नाही पडत आणि ज्यावेळी आपलं मे एंड होतो त्यावेळी सगळे जागे होतात आणि मग प्रत्येक एंट्री शोधत बसतात. त्यावेळी माहिती नाही पडत की एक्झॅक्टली पैसे आले कुठून किंवा काय. मग हा जो प्रॉब्लेम होतो तो बेसिकली इंडिव्हिज्युअल लोकांनी जे ऑपरेट करतात आपल्या पद्धतीने त्यांचा प्रॉब्लेम होतो. बाकी जे कंपन्या आहेत किंवा ज्यांचं अकाउंट्स डिपार्टमेंट आहे तिथे त्या एंट्र्या प्रॉपर पद्धतीने ऑपरेट केल्या. अशा वेळेला इंडिव्हिज्युअलनी काय केलं पाहिजे? बघा, आज इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेला आणि डिटेलमध्ये जर अभ्यास केला तर इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती बहुतेक तुमची सगळीच गोष्ट आहे. जसं सगळ्यात पहिला EIS एक ॲप्लिकेशन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने इंट्रोड्यूस केलेलं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर EIS ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. सगळ्यात पहिलं त्याच्यात ईमेल ID मोबाईल नंबर टाकून तुमचं ते रजिस्ट्रेशन करून पॅन कार्ड आणि त्याचा पासवर्ड टाकल्यानंतर तो तुमचा ओपन. आता हे EISमध्ये आहे ना तुमची सगळे डिटेल्स आलेली असते. ज्या ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटला म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ते डेटा फेच करायचं असतो त्या त्या ठिकाणावरनं आहे ना ते सगळा डेटा फेच करतात EISमध्ये. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही ते EIS चेक करा. त्याच्यानंतरला काय आहे की अजून एक इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटवरती 26 EIS म्हणून एक फॉर्म असतो. त्या 26 EISमध्ये तुम्ही फॉर्ममध्ये ओपन केल्यावर तुम्हाला माहिती पडतं की एक्झॅक्टली माझा TDS कुठल्या कुठल्या लोकांनी काढले, माझं इन्कम काय शोधलं. बऱ्याच वेळेला काय होतं की जेवढी पर्सनली आपण ऑपरेट करतो, आता इंडिव्हिज्युअल काही लोक आहेत रिटर्न फाईल करायचं, कन्सल्टन्सी इन्कम येतं, इंटरेस्ट इन्कम येतं, कोणी पैसे ट्रान्सफर केलेले असतात, कोणी भावाने काकाने लोन दिलेलं असतं. अशा वेळेला आहेत ना तेच ट्रान्झॅक्शन जर तुम्ही ट्रेस आउट केले, सांगतो काय बघा सर की आता समजा तुमच्या अकाउंटला एखाद्याचे लोन आले, जसं की दीपक पाटील तुमच्या अकाउंटला लोन 2 लाख रुपये पाठवले, तर तेवढं जरी तुम्हाला फिगर भेटली तरी तुम्ही जर तुमच्या अकाउंटची समरी जरी काढता आली तरी चालू शकतो. म्हणजे असं नाही की इच अँड एव्हरी एंट्रीचं तुम्हाला टॅलीचा डेटा एंट्री करणं गरजेचं आहे. समजलं का? तुम्हाला समजा वर्षभरामध्ये तुमचे समजा 1000 एंट्री असतील तर 1000 एंट्रीमध्ये माझं एक्झॅक्टली इन्कम कुठल्या कुठल्या एंट्रींचं आलेलं आहे ते तुम्हाला फाइंड आउट करावं लागणार. त्याच्यामध्ये मग ह्या इंटरेस्टमधून अजून लोन काय आलेलं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की इन्कम टॅक्स GST डिपार्टमेंटकडून आहे ना थ्रेशोल्ड लिमिट्स इश्यू केलेलं आहे. जसं की जर तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर असाल तर 20 लाखाच्या वरती तुमचा टर्नओव्हर गेला तर तुम्हाला GST घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये असाल तर 40 लाखाची लिमिट. अशा वेळेला काय होतं की आपण काय करतो की आपला बिझनेस आता कन्सल्टन्सी इन्कम आणलं किंवा कुठल्याही पद्धतीचं इन्कम आणलं ते 18 लाखापर्यंत असतं. पण तुम्ही अशा काही एंट्र्या घेतलेल्या असतात, जसं की आता मी तुम्हाला 3 लाखाचं लोन दिलं, पण ते तुम्हाला जर सांगता आलं नाही किंवा तू समोरच्या व्यक्तीकडून जर तुम्हाला कन्फर्मेशन घेता आलं नाही, लोन कन्फर्मेशन घेता आलं नाही, तर डिपार्टमेंट ते कधीच ॲक्सेप्ट करत नाही. मग अशा वेळेला काय होणार, तुमचं समजा 18 लाखाची कन्सल्टन्सी इन्कम आहे, 3 लाख रुपये तुमचं ॲडिशन पकडलं जाणार, डायरेक्ट 21 लाखावरती तुम्हाला GSTची नोटीस काढणार, त्याच्यावर इंटरेस्ट पेनल्टी सगळं तुम्हाला ॲड करावं लागणार. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अकाउंट्समध्ये कुणाकुणाचे लोन्स येतात त्या लोन्सवरती कॉन्सन्ट्रेट करा. त्या व्यक्तीकडून त्या फायनान्शियल इयरमध्ये ते रिपे होतात का नाही त्याची काळजी घ्या. आणि समजा जर ते रिपे होत नसतील तर त्या समोरच्या व्यक्तीकडून त्याचं लेजर कन्फर्मेशन घ्या किंवा लोन कन्फर्मेशन घ्या, त्याचं पॅन कार्ड घ्या, आधार कार्ड घ्या. याच्या अगोदर म्हणजे 2 वर्ष अगोदर डिपार्टमेंट एवढ्या डिटेलमध्ये जाऊन बघत नव्हतं. आणि आता तुमच्या जर एखाद्याची स्क्रुटिनी ओपन केली तर त्याला प्रत्येक एंट्रीचा हिशेब द्यावा लागतो. प्रत्येक एंट्रीचा, ही एंट्री कुठून आली, कशा पद्धतीने आली. आणि जर तुम्ही ते एंट्रीचा हिशेब नाही दिला तर ते अनएक्सप्लेन इन्कम कन्सिडर करतात. म्हणजे ते इन्कम तुम्ही एक्सप्लेनच करू शकत नाही आणि त्याच्यावर 60% 90% टॅक्स मारला जातो. म्हणजे जवळपास जे तुमचं इन्कम 3 लाखाचं असेल तर त्यातले 2-2.5 लाख रुपये तर तुमचा टॅक्स आणि पेनल्टी इंटरेस्टमध्ये जातो. सो इन्कम टॅक्सवर थोडंसं सिरियसली घ्या. अशा लोकांना जसं तुम्ही म्हटलं त्यांनी समरी बनवा. समरीमध्ये इंटरेस्ट इन्कम किती आहे, लोन किती आलं. कारण हे बघा कसं आफ्टरऑल आहे ना, तुमचे टॅक्स कन्सल्टंट, चार्टर्ड अकाउंटंट यांना तुमच्या अकाउंटची डिटेल माहिती नसते.
तुम्ही जी समरी प्रोव्हाइड करता त्या बेसिसवरती ते लोक रिटर्न फाईल करतात, बरोबर आहे. तुम्ही समरी प्रोव्हाइड करताना जर तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये कॉशियस नसाल ना, पुढे जाऊन काय होणार माहिती आहे, तो इन्कम टॅक्स तो कन्सल्टंट आहे किंवा चार्टर्ड अकाउंटंट आहे, तो फक्त तुम्हाला प्रोव्हिजन दाखवण्यासाठी बसलेला आहे. म्हणजे जर एखादं लोन असेल तर ते कसं दाखवायचं, कन्सल्टन्सी इन्कम कसं असेल तर ते कसं दाखवायचं, पण ते तुमच्या ज्या ॲडजस्टमेंट्स असतात, तुमच्या ज्या इन्कम असतात त्याच्याबद्दल त्याला काहीच माहिती नसतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिली जबाबदारी तुमची आहे की तुमचं सगळं जे काही डिटेल्स आहेत, मग वेगवेगळ्या बँक अकाउंट्स आहेत, कुठल्या बाहेरच्या व्यक्तीकडून आपल्याला पैसे आलेले आहेत, त्याची सगळेचे सगळे समरी करून तुम्हाला ते देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, या अशा वेळेला बऱ्याच वेळेला जसं तुम्ही म्हणाला की एकदम लाजच्या वर्षामध्ये आपण इयर एंडिंगच्या नंतर करतो, याच्यासाठी क्वार्टरली रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं प्रॉफिट खूप छान, आता कालची एक केस स्टडीज आहे, कालच्या एका केस स्टडीमध्ये एकाने काय केलं, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म केली आणि त्याची प्रोप्रायटरशिप होती. प्रोप्रायटरशिपमध्ये बिझनेस येत होता आणि प्रायव्हेट लिमिटेडमधून एक्सपेन्सेस होत होते. म्हणजे काय करायचे, प्रोप्रायटरशिपमधून पैसा यायचा तो ट्रान्सफर करायचे प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आणि तिथून खर्च करायचे. याचा प्रॉब्लेम काय झाला की प्रोप्रायटरशिपमध्ये त्याचा इन्कम दिसायला लागला, भले त्याचा इन्कम नव्हता आणि प्रोप्रायटरशिपमध्ये लॉसेस दिसायला लागला, प्रायव्हेट लिमिटेडमध्ये लॉसेस दिसायला लागला. मग प्रोप्रायटरशिपमध्ये त्याला ह्यूज टॅक्स आहे. सो प्रत्येक वेळेला तुम्ही ट्राय करा, तुमचे कन्सल्टंट, तुमचे चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला ॲडवाइस द्यायला बसलेले आहेत. क्वार्टरली बेसवर 6 महिन्यातून एकदा तुम्ही तुमचे डेटा शीट, तुमचे जे समरी आहे त्याच्याबद्दल त्यांना भेटा. बघा काय आहे, एखादा कन्सल्टंट किंवा चार्टर्ड अकाउंटंट त्यांच्याकडे कमीत कमी 500-1000 क्लायंट्स बसलेले असतात. इंडिव्हिज्युअली तुम्ही जर म्हणाला माझ्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, माझ्याकडे बजेटलं पाहिजे, तर तेवढं तुम्हाला पॉसिबल नसतं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या अकाउंटची काळजी घेणं गरजेचं आहे. तुमचे सगळे अकाउंट्स आता तर घडीला तर तुमचे जे काय असेल, बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की अरे हे इन्कम आलं मला माहितीच नव्हतं, ते इन्कम आलं मला माहितीच नव्हतं. अशा वेळेला आहे का तुमचा एकतर कॅश फ्लो चुकू शकतो, बरोबर आहे. कॅश फ्लो चुकल्यामुळे तुमचे निगेटिव्ह डिसिजन्स होऊ शकतात, मग चुकीचे डिसिजन्स तुम्ही घेऊ शकता. अशासाठी तुम्हाला पिरियडिकली रिव्ह्यू करण्याशिवाय दुसरा पर्याय. दुसरी गोष्ट, आता 31 जुलै जवळ येतो, मग तुम्हाला काय काळजी घ्यायची. जसं सांगितलं की तुमचे जेवढे पण बँक अकाउंट्स असतात, बऱ्याच वेळेला असे बँक अकाउंट ओपन करून ठेवले तुम्ही गावच्या ठिकाणी, कुठल्या ठिकाणी जिथे तुम्ही ऑपरेट करत आहे. बऱ्याच वेळेला असं पण झालेलं आहे की अरे माझा अकाउंट आहे ना, माझा मित्र ऑपरेट करतो, भाऊ ऑपरेट करतो, मेवणा ऑपरेट करतो आणि ते त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन्स करतात. तर असं म्हणजे गेल्या वर्षीची एक केस स्टडी आहे, क्लायंट होते तर त्यांचे भाऊजी ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस त्या अकाउंटला करत होते आणि बघता त्या अकाउंटला 40 लाखाच्या वरती टर्नओव्हर झाले. 20 लाखाच्या वरती GST घेणं गरजेचं होतं. या व्यक्तीला माहितीच नाही आणि हा व्यक्ती माझ्याकडे येऊन रिटर्न फाईल करायचा, पण त्यांनी त्या अकाउंटचं कधी डिटेल दिलंच नाही. कालांतराने त्यांना नोटीस आली की या अकाउंटला एवढे ट्रान्झॅक्शन झाले, त्याचं एक्सप्लेनेशन. अशा वेळेला तुम्ही त्या ट्रॅकमध्ये अडकू शकता ना, की तुम्हाला त्यावेळी तुमच्याकडे पर्यायच नाही, तुम्ही काही उत्तरं देऊ नाही शकत. कारण डिपार्टमेंटकडे जो काही डेटा आहे तो इंटरलिंक आहे. तुम्ही एकातून वाचवायला जाल तर दुसरीकडे कुठे ना कुठेतरी तो अडकला जातो. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुमचे अकाउंट्स कोणाला वापरायला देऊ नका. वापरत असेल तर त्याचा डेटा वगैरे सगळा मेंटेन करा आणि 31 जुलैपर्यंत लास्ट मोमेंटपर्यंत रिटर्नसाठी थांबू नका. बऱ्याच वेळेला काय होतं, तुमचे CA एप्रिलपासून तुमच्या पाठी लागलेले असतात, डेटा द्या. तुम्ही किती तारीख आहे, 31 जुलै. मग आपण काय करतो, जून येस्तवर आपण देत नाही आणि जसं जून संपतो जुलैच्या सुरुवातीला येतं आणि सगळा डेटा देतात. अशा वेळेला काय होतं की कन्सल्टंट किंवा चार्टर्ड अकाउंटंटवरती खूप प्रेशर असतं. एकदम 400 लोकांचे रिटर्न्स आपल्याला त्या महिन्यामध्ये फाईल करायचे असतात. मग अशा वेळेला तुमच्या डेटामध्ये खूप सारे मिस्टेक्स होण्याचे खूप सारे चान्सेस असतात. मग त्याच्यासाठी जर तुमच्याकडे आता वेळ आहे तर तुम्ही ते डेटा काढा, त्याच्यावर बसा, त्याच्यावर अभ्यास करा. मी सांगू सर, आपल्यामध्ये तरी बऱ्यापैकी आपण सुशिक्षित वर्ग आहे, पण माझ्याकडे असे लोक आहेत ना 8वी 10वी झालेली, पण त्यांना पाठच्या 4 वर्षात 5 वर्षात माझं कुठला खर्च कुठे झाला म्हटलं ना तर सगळं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे एवढं त्यांनी अकाउंट्सवरती पकड ठेवलेली आहे. आणि आत्ता एक तुम्हाला सांगतो की ज्यांच्या अकाउंट्सवरती पकड आहे, ज्यांना इनफ्लो आउटफ्लो माहिती आहे, ज्यांचे कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे, तीच लोकं आत्ताच्या मार्केटमध्ये सर्वाइव्ह करतात. डिसिजन मेकिंगमध्ये त्यांचे कधीच डिसिजन चुकत नाही. बाकीच्यांचं जसं आपले महेश सर, मनोज सरांची पार्टनर, हे सतत प्रत्येक वेळेला बोलतात की माणूस आहे ना 2 पद्धतीने विचार करत असतो. एक मेंटल कॅल्क्युलेशन असते आणि एक अकाउंटिंग कॅल्क्युलेशन असते. बऱ्याच वेळेला काय बोलतो आपण, ह्या महिन्यामध्ये 2 लाखाचा बिझनेस झाला, जास्तीत जास्त 1-1.25 लाखाचे खर्च झाले, 75,000 रुपये तरी प्रॉफिट आहे आणि त्या 75,000च्या हिशोबाने आपण डिसिजन घ्यायला लागतो. मग हे खरेदी कर, ते खरेदी कर. पण ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळी बसता त्यावेळी तो 75,000चा प्रॉफिट नसतो, तो असतो 25,000, 30,000, 40,000.
आणि मग तुमचे डिसिजन चुकायला लागतात, मग तुमचे कॅश फ्लो निगेटिव्ह व्हायला लागतात. सुरुवातीच्या काळामध्ये मग तुम्हाला मित्र फंड करतात, बँक फंड करते, पण नंतरला जर कॅश फ्लो चुकायला लागले तर तुम्हाला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे प्रत्येकाने आपण बिझनेस करतो म्हटल्यावर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तुमचा अकाउंट्स. इतर वेळेला तुमचा बिझनेस कमी झाला तरी एखाद्या वेळेस चालेल, पण अकाउंट्समध्ये जर तुमच्या गडबडी असतील तर तुम्हाला आहे ना पुढे जाऊन तुमचे कॅल्क्युलेशन समजणारच नाही. कोणाचे डाऊट्स अजून याच्यावरती आहेत? बोला. मामले कसं होतं की दोन मित्रांमध्ये खूप ट्रान्झॅक्शन होत असतात. जसं महेश चव्हाणचे माझ्याकडे खूप होतात, स्वतःमध्ये ट्रिपला गेलं तर ट्रिपचा एक्सपिरियन्स माझ्याकडे आलेला, किंवा सुबोधचे माझे ट्रान्झॅक्शन होतात एकमेकांमध्ये, तर त्यांना काय दाखवायला पाहिजे? ट्रान्झॅक्शन्स होतात म्हणजे कसल्या ट्रान्झॅक्शन? लोन असेल तर लोन दाखवायला पाहिजे, जर इन्कम येत असेल तर इन्कम डिक्लेअर करायला पाहिजे. इन्कम नसतो असे पैसे होतात की आता समोर मी एखादा खर्च केला कुठला, आता सपोज दुबईचा जो खर्च होता माझ्या क्रेडिट कार्डवरून झालेला, महेशनी माझ्या ह्याच्यावरती ते ट्रान्सफर केले पैसे सगळे माझ्या पर्सनल अकाउंटवरती, तर ह्याला काय दाखवायचं असं? आता बघायला गेलं तर दुबईचा खर्च कोणासाठी झाला? तुमच्यासाठी. तसं नाही, बघा ना, इन्कम टॅक्समध्ये प्रत्येक असेस सेपरेट आहे. मी किंवा माझी वाईफ पण सेपरेट असेस आहे, भले आमचं रिलेशन जरी असेल. तसं तुम्ही जो खर्च केला हा तुमचा खर्च आहे, पण तुमच्या अकाउंटला पैसे आला हा तुमचा इन्कम आहे. जर तो तुम्ही इन्कम डिक्लेअर नाही केला तर तुम्हाला नोटीस येण्याचे चान्सेस आहे. समजलं? बऱ्याच वेळेला असे होतात ना, म्हणजे आपलं माझ्या येऊन झालेलं आहे. हां, कारण का ते तुमचं इन्कम झालं ना. जर तुमच्याकडे पैसे, मला सांगा, खर्च करायला पैसे आले कुठून? क्रेडिट कार्डावर केलं. हां, पण क्रेडिट कार्डला पेमेंट पण येणार ना. याचा अर्थ पेमेंट करताना पण त्यांनी दिलं. त्यांनी दिलं का? काय दिलं असंच मेहरबानी म्हणून. इथे इन्कम टॅक्समध्ये वाईफला जरी पैसे दिले तरी त्या टॅक्सेबल कन्सिडर होतं. मग अशा वेळेला काय, तुम्हाला ते इन्कमच कन्सिडर होतं ना. त्यामुळे प्रत्येक टाइमने तुम्ही जे काही डिसिजन घेता, असे काही डिसिजन घेत असाल तर एकदा कन्सल्ट करा. 2 मिनिटं फोन करायला लागतील, पण तुमचे ते डिसिजन ट्रान्झॅक्शन क्लिअर होतील. त्यामुळे असे जर ट्रान्झॅक्शन होत असेल तर तुम्ही एक्सेल मेंटेन करा. इन्कम, आता समजा दीपक पात्रेने 500 पाठवले, 1000 पाठवले, 5000 पाठवले, माझे इन्कमच्या चार्टमध्ये लोन असेल तर रिपे करायचे असेल तर ती रिपेच्या चार्टमध्ये. असं करून तुम्ही मंथली ट्रान्झॅक्शन ट्रेस करू शकता किंवा क्वार्टरली ट्रेस करू शकता, जेणेकरून इयर एंडला तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. आफ्टर ऑल अकाउंट तुमचं आहे, खर्च कुठे केले हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही फक्त बँक स्टेटमेंट जाऊन कन्सल्टंटला दिली तर तो काय करणार? त्याला माहितीच नाही ना हे लोन आहे, इन्कम आहे, काय आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही बँक स्टेटमेंट देता, ते लोक काय करतात, समरी काढतात, समरीच्या बेसिसवर ते ट्रान्झॅक्शन मारतात आणि एंट्री पास करून ते तुम्हाला रिटर्न फाईल करून देतात. पण ती परफेक्ट मेथड नाही आहे. त्या मेथडमध्ये खूप साऱ्या चुका होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या अकाउंट्समध्ये कुठले पैसे आले, कुठले इन्कम आहेत, कशा पद्धतीने आहे, सगळं तुम्हाला डिटेलिंग करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे काही लोक पासबुक भरतात तेव्हा त्या पासबुकवरती पूर्वीची लोक यांनी दिले पेन्सिलने लिहिलेलं असतं, तर ते त्यावेळी लिहिल्यामुळे ते लक्षात राहतं. तर दॅट इज इनफ. हो, ते आणि सरांचा प्रश्न आहे की आता आपण बऱ्याच ठिकाणी जातो गुगल पे मारतो, माझा म्हणजे किंवा मला गुगल पे येतं. अशा वेळेला ना तुम्ही तुमचं सेव्हिंग अकाउंट ओपन सेपरेट करून ठेवा. तुमच्या बिझनेस करंट अकाउंटमधून ते पैसे काढताना समजा तुम्हाला 50,000 लागले, अचानक 10,000 लागले, तर करंट अकाउंटमधून सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा आणि तिथून गुगल पेने मागा. मग त्या सेव्हिंग अकाउंटची काही गरज लागत नाही, कारण ते तुमचे वैयक्तिक खर्च असतात, ते बिझनेससाठी उपयोगाला येत नसतात. त्यामुळे मग तशा खर्चांचं तुम्हाला बघायचीच गरज नाही ना. पण सॅलरी म्हणून दाखवू शकतो. एव्हरी मंथ जे आपले खर्च असतात ते सॅलरी म्हणून एव्हरी मंथ एक स्पेसिफिक डेटला टाकायचे, मग ते खर्च करता येतं. याच्यामध्ये कसं आहे, प्रोप्रायटरशिप असेल तर म्हणजे अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रोप्रायटरशिपला सॅलरी अलाउड नाही, पण आपल्या सवयीसाठी आपण करू शकतो ना. जसं आता माझी प्रोप्रायटरशिप आहे, माझं कंपनीचं करंट अकाउंट आहे, मी आता इकडे आलो आणि येता येतं मग मला समजा ओलाला किंवा टॅक्सीला मला पैसे द्यायचे, मी काय करतो, आता समजा माझ्याकडे पैसेच नाही तर माझ्या करंट अकाउंटमधून मी माझ्या सेव्हिंगला ट्रान्सफर करतो, सेव्हिंगमधून ते खर्च करतो. त्यामुळे माझा जो वैयक्तिक खर्च हा कंपनीमध्ये मर्ज व्हायची गरजच नाही आणि मला कुठे दाखवायची पण गरज नाही. बरं, मला इन्कम एखाद्या वेळी यायचा, आज मनोज सरांची एखादी कन्सल्टन्सी घेतली, मनोज सरांनी मला 5,000 रुपये पाठवले, तर मी माझ्या करंटला घेतो. मनोज सरांनी मला पर्सनली काहीतरी दिले तर मी माझ्या सेव्हिंगला घेतो. हे बायफर्केशन तुम्हाला करता आलं पाहिजे. समजलं? मी ऍड करेन याच्यामध्ये की जसं आता जीपेला 3 अकाउंट पण मी हे केलेले आहेत, म्हणजे कुठलं पेमेंट करायचं असेल तर ते अकाउंट सिलेक्ट करतो, त्या अकाउंट मधून ते पेमेंट करतो. आणि गुगल कीप म्हणून एक
तर त्यावेळेला आता मी जर एखाद्याला 10 रुपये दिले किंवा 5 रुपये ट्रान्सफर केले तर ते गुगल कीपमध्ये जीमेलने तुम्ही लॉग इन करू शकता आणि त्याच्यामध्ये स्टाफला जरी सांगून ठेवलं किंवा तुमचं कोणी फॅमिली मेंबर असेल ज्यांनी ट्रान्सफर केलं असेल किंवा तुम्ही केलं असेल तर ते पटकन त्याच्यामध्ये तुमचे पर्सनल असेल तर पर्सनलला दिले पैसे. म्हणजे या तारखेला मी दीपक सरांना लोन दिलं, या तारखेला मी नातेवाईकांना पैसे दिले, ती एक एंट्री फक्त त्याच्यात टाकू शकतो आपण. म्हणजे तेवढ्या पुढचं इमिडिएट नंतर अपडेट होत राहतो. इव्हन तर तुम्ही गुगल करताना ना, गुगल पे करताना खाली पण एक डिस्क्रिप्शन असतं बघा, त्याच्यामध्ये जरी टाकले तरी तुम्हाला डेटा. मग आफ्टर ऑल काय तुमचा डेटा, तुमचे पैसे कुठून येतात आणि कुठे जातात ही सगळी इन्फॉर्मेशन आताच्या घडीला तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते नाही ठेवलं, उद्या त्याच्यावरती जर एक्सप्लेनेशन विचारलं गेलं आणि जर आपण ते एक्सप्लेन नाही करू शकलो तर त्याच्यावरती खूप सारी पेनल्टी, इंटरेस्ट लागू शकतो. मुलांचे स्कूल फीस, बस फीस हे सगळे एक्सपेन्सेस पर्सनल एक्सपेन्सेस मध्ये जाऊ शकतात का दुसरे काही एंट्री पास? मला एक सांगा, आता ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच एक समजून जातं ना माणसाला की हे पर्सनल आहे का बिझनेस एक्सपेन्स आहे. पर्सनल आहे पण आता कॉलेज म्हणजे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ते गव्हर्नमेंट कॉलेज प्रॉपर रिसीट जरी पण रिसिट जरी दिले ना तरी हे पर्सनल एक्सपेन्सेस आहे ना, ह्याच्याने तुमचा बिझनेस वाढतोय का नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, असे खर्च करताना करंट अकाउंटमधून पर्सनलला तुम्ही सेव्हिंगला पैसे घ्या, तिथून तुम्ही एक्सपेन्सेस करा. आता ह्या एक्सपेन्सेसचं तुम्हाला डिडक्शन इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये वेगळं भेटतं, पण हे एक्सपेन्सेस तुम्हाला P&L बॅलन्स शीटवरती कुठे दिसणार नाही. समजलं? ट्रान्सफर करणार तेव्हा काय बोलायचं? जर तुमची प्रोप्रायटरशिप असेल तर तुम्हाला गरज नाही, कारण ते प्रॉफिट अँड लॉस मधून ते तुमचं प्रॉफिट विड्रॉ करतात. आणि जर तुमची प्रायव्हेट लिमिटेड असेल तर ते तुमचं सॅलरी म्हणून विड्रॉ करतात. तुम्ही कधी ट्रान्सफर करू शकता. पण एक अकाउंटिंग ब्लड रिलेशनशिप असते ते ट्रान्सफर केली तर लाईक इट्स कान बी क्लेम ॲज अ इन्कम ना फ्रॉम अदर सोर्स. म्हणजे ते टॅक्सेबल तर नसतंच. ब्लड रिलेशनशिपमध्ये म्हणजे ते टॅक्सेबल नसतं, पण बऱ्याच वेळेला असं होतं म्हणजे हा प्लस तुम्हाला माहिती आहे का नाही, माझ्याकडे 50 लाख रुपये, 50 लाख रुपये वाईफच्या अकाउंटला ट्रान्सफर केले, वाईफने ते बिझनेसमध्ये लावलं किंवा एखादी प्रॉपर्टी विकत घेतली, तर आपल्या डोक्यामध्ये काय जातं की वाईफने जी प्रॉपर्टी विकत घेतली त्याचा जो रेंटल इन्कम आहे तो वाईफच्या अकाउंटला टॅक्सेबल होता. तर असं होत नाही. याच्यामध्ये हा टॅक्सेबल माझ्याच नावावरती होतं, मी फक्त ॲडजस्टमेंट मारली, मी माझ्या वाईफच्या अकाउंटला ट्रान्सफर केले, तिने ते FD किंवा काय इंटरेस्ट जनरेट केलं, तो टॅक्सेबल माझ्याकडे होतो. अशा बऱ्याचशा प्रोव्हिजन्स आहेत. जर मी त्यांना देतोय आणि ती परत एंट्री रिव्हर्स होणार नसेल तर मग मला गिफ्ट म्हणून आहे ना त्याचं गिफ्ट डीड बनवून घ्यावं. त्याला काय टॅक्स लागतो? नाही, ब्लड रिलेशनमध्ये टॅक्स नाही. म्हणजे बऱ्याचशा वेळेला आपण आपली वाईफ किंवा त्यांच्या अकाउंटला मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन करतो किंवा चल इकडे पैसे देतो तिथून ते पे करतो. तर ते ट्रान्झॅक्शन करणं योग्य आहे की आपल्याकडनंच केलेलं बरं? कुठले पर्सनल एक्सपेन्सेस मध्ये जर आता समजा तुम्ही फिरायला जाता, घरातले माझी प्रोप्रायटरशिप फॉर्म आहे, मी माझ्याकडे अकाउंट पैसे घेऊन मेसेजच्या अकाउंटला टाकले, काही इश्यू नाही, काही इश्यू नाही. वेकेशन हॉलिडेजचे खर्च वगैरे पर्सनल एक्सपेन्सेस आहेत ना, ते तुमच्या सेव्हिंग मधून गेले पाहिजे. सेव्हिंग अकाउंटमध्ये जे असे खर्च आहे पर्सनल आहेत जिथे बिझनेसचा काही उपयोग येत नाही तसे काही ट्रान्झॅक्शन तुम्ही ट्रेस आउट नाही केले तरी चालतं. जसं माझं सेव्हिंग अकाउंट आहे, त्या सेव्हिंग अकाउंटची इन्फॉर्मेशन मी ऑफिसमध्ये देतच नाही, कारण की माझे पर्सनल नेचरचे खर्च आहे. टॅक्सीला गेले, ट्रॅव्हलिंगला गेले, हॉटेलला गेलो, कुठेही फिरायला गेलो, कारण त्याचा खर्चच मला भेटत नाही. मग माझा हे पैसे जनरेट कुठून होतात? बिझनेसमध्ये. मग त्या बिझनेसचा सगळा इन्कम अँड एक्सपेंडिचरचा सगळा खर्च मी दिला जातो आणि त्याच्यावर टॅक्सेशन पाहिजे. सर मी जसं मॅडम वेकेशन समजा आपण दाखवलं की माझ्या बिझनेस ट्रिपला मी गेलो, वेदर दॅट बिझनेस ट्रिप कॅन बी ते एक्सपेन्सेस मध्ये कंपनी एक्सपेन्सेस मध्ये कन्सिडर होईल का? आता इथे कसं आहे, एक्झिबिशन एक्झिबिशन गेलं इथे बघा बिझनेस एक एवढंच आहे की सेक्शन 37 मध्ये इन्कम टॅक्सने काय सांगितलं, असे एक्सपेन्सेस जे तुम्ही प्रूव्ह करू शकता हे बिझनेसचे रिलेटेड आहे ते एक्सपेन्सेस तुम्हाला अलग. आपल्या इंडियामध्ये आहे ना टॅक्सेशन सिस्टम हा सेल्फ असेसमेंट आहे. सेल्फ असेसमेंट म्हणजे आपण स्वतः विचार करायचा आणि तो डिक्लेअर करायचा. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जर त्याच्यावर डाऊट वाटला तर ते बोट ठेवणार आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला. थोडक्यात सीपी ऑफिसला बोलून जर तुम्हाला विचारलं की तुम्ही एक्झिबिशनला गेला होता तर तुम्ही सांगत नाही असेल. पण ऍक्च्युअल एक्झिबिशन डेट असेल, तिकीट्स हा म्हणजे कसं आहे, जर तुम्ही एक्झिबिशनला खरंच गेला होता तिथलेच समजलं तुम्हाला. सेल्फ डिक्लेअर तुम्ही काही बोला बिझनेस केला जसं त्याच्यावर विचारलं तर उत्तर कंट्रोल सेंटर गेले
हां ते प्रॉपर कंट्रोल फॅक्टचे एक्सपेन्सेस होते दिलेले. मग ते बिझनेस एक्सपेन्सेस आपण दाखवू शकतो. पण जर तुम्ही चायनाला फिरायला गेला तर तुम्ही दाखवते बिझनेस अजून एक क्वेश्चन रिगार्डिंग मी जातो ट्रॅव्हलसाठी. फॉर एक्झाम्पल मी दिल्लीला गेलो. दिल्लीला माझी मीटिंग झाली काही झालं मी एक्सटेंड केली फॉर माय पर्सनल एक्सपेन्स. आता शो करताना एक्सपेन्स मी काय काढणार लाईक दिल्लीला गेलो ते फॉर वर्कसाठीच गेले म्हणजे ऑफिस एक्सपेन्स झाला. पण बाकीचा एक्सटेंड एक्सपेन्स फॉर एक्झाम्पल हॉटेल झाला स्टे झाला ट्रॅव्हल झाला दॅट माय पर्सनल एक्सपेन्स. मग बायफर्केशन करून द्यायला लागतं मग टोटलच्या टोटल मी बिझनेसमध्ये टाकतो. बिझनेसमध्ये टाकू शकता. मी अगेन तेच सांगतो ना, जर तुम्ही मिटिंगला जाता तर तुम्ही तुमचं नेचर ऑफ बिझनेस तसंच आहे. समजा तुम्हाला क्लायंट मिटिंगच करावं लागतं आणि जर तुम्हाला बिझनेस म्हणजे दिल्लीला जाणं फ्रिक्वेंटली आहे किंवा तुमचे काही तिथे काही अशा गोष्टी घडतात कॉन्फरन्स घेतला हॉल घेतला या तुम्ही स्टे केला जर तुम्ही प्रूव्ह करू शकला तर त्याला काही ऑब्जेक्शन नाही. म्हणून तर सांगतो ना, ॲज अ कन्सल्टंट म्हणून मी पण त्याची जबाबदारी नाही घेऊ शकत. ॲज अ असेसिंग म्हणून तुम्ही जेवढे ते प्रॉपर पद्धतीने शो करणार तेवढे तुम्हाला तो खर्च भेटला जाणार. उद्या सकाळी समजा जर तुम्ही तो डमी म्हणून बुक करताय आणि डिपार्टमेंटने जर तो फाइंड आउट केला तर तो जो खर्च आहे तो डिसअलाव होणार, त्याचा टॅक्स लागणार, त्याच्यावर 18% हिशोबाने इंटरेस्ट चार्ज केला जाणार आणि त्याची पेनल्टी 100% to 200% पेनल्टी. येस विजय सर, माझं करोडा अकाउंटमधून सेव्हिंग अकाउंट म्हणजे आम्हाला रेग्युलर जीपे करावं लागतं तर ते ऑफिशियल म्हणजे खर्च होता मग ते कसे काय आहे? करंट अकाउंटमधून सेव्हिंग अकाउंटमध्ये घेऊन मग तुम्हाला ते आणि मग जीपे करावं लागतं म्हणजे पैसे बाईक वगैरे जे आमची मग तुम्ही करंट अकाउंटमधून का जीपे करत नाही? सेव्हिंग अकाउंटला का घेता? लॉजिक जीपे करंट अकाउंट माझ्या सगळ्या करंट अकाउंटला जीपे आहे. जीपे फॉर बिझनेस आहे. लॉजिकच नाही ना, तुम्ही करंट अकाउंटमधून सेव्हिंगला घेता आणि तिथून जीपे करता. असे काही खर्च होऊ शकतात की आज मी बिझनेस मिटिंगसाठी इकडे आलो आणि माझ्या करंट अकाउंटला पैसे नाही, मी माझ्या सेव्हिंगमधून करतो. अशा वेळेला त्याचे वाउचर्स बनवून कंपनीमध्ये क्लेम टाकू शकतो ना की माझे एवढे खर्च स्वतःचे झालेले आहेत. जसं आता यांनी सांगितलं, गौरव सरांनी सांगितलं की मी दिल्लीला गेलो होते माझा एवढा खर्च झाला. तुम्ही त्याचं एक वाउचर बनवा, त्याच्यामध्ये डिटेल लिहा, सपोर्टिंग जे असतील ते अटॅच करा आणि कंपनीमधून तेवढे एक्सपेन्सेस क्लेम करा. तेवढे पैसे तुमच्या सेव्हिंगला घ्या, तरी चालू शकतो. साधारणतः पेट्रोल एक्सपेन्सेस असेल किंवा मी हॉटेलची बिल्स वगैरे काय असेल किंवा जे मला लागतं तर ते मी वाउचर्स बनवतो कंपनीतून तेवढ्या अकाउंटवरती पैसे तेवढेच घेतो 5322. मग ते तुमचं जेन्युइन मॅच होतं किंवा तुम्ही बिल घेतलं बिल तुम्ही क्लेम केलं. आत्ताच्या घडीला माझ्याकडे नसेल एक फॅक्ट सांगतो, 70% बिझनेसमॅन आहेत ना यांना आपला कॅश फ्लो माहितीच नाही, पॉझिटिव्हमध्ये का निगेटिव्ह. आणि याच्यामुळे ना त्यांचे डिसिजन एवढे चुकायला लागलेत ना विचारून. आत्ता खरं सांगायला गेलं ना तर महेश चव्हाण सर किंवा मनोज सर जे करतात ना फायनान्शियल मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे किंवा फायनान्शियल लिटरसी कशी आणली पाहिजे त्याच्यावर खूप गरज आहे. आणि यूथ आहे ना या सगळ्या गोष्टींमध्ये अडकत चालला. बऱ्याच वेळेला बघायला गेलं तर त्याला इनिशियल डेजमध्येच काहीतरी बजाज फिन्सर्वसारखे लोन देतात, मोबाईलचं लोन, घरांचं लोन. आणि ही जी सेव्हिंगची सवय आहे किंवा हे जे PNL अकाउंट बनवणं, कंपनीतून किती प्रॉफिट येतो तो माहिती नसणं, अंदाधुंद कारभार चालणं. बऱ्याच वेळेला इंडिव्हिज्युअल किंवा आपण प्रोप्रायटरशिपमध्ये ज्यावेळेला ऑपरेट करतो ना त्यावेळेला अकाउंटंट पण मीच असतो आणि खर्च करणारा ओनर पण मीच असतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपण हे सगळं डिटेल घेवत नाही, तर त्याचा खूप मोठा आता प्रॉब्लेम क्रिएट होत चालला. त्यामुळे फायनान्शियल मुलांसाठी जे पण तुमच्या घरामध्ये जे यंग असतील, बिझनेसमध्ये उतरत असतील तर त्यांना पहिल्या दिवसापासून अकाउंट्स एवढं परफेक्ट करून ठेवायला लावा त्याची सवय लागेल आणि पुढे जाऊन त्यांची गरजच होणार. अजून काय टॅक्सेशनच्या संदर्भात किंवा रिटर्नच्या संदर्भात तुम्हाला काय माहिती? बऱ्याच वेळेला बरं ह्याच्यामध्ये पण आहे ना, जेवढे तुम्ही खर्च करत असता त्यावेळी 10,000च्या वरचे खर्च तुम्हाला कॅशमध्ये अलाउड नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण काय करतो की कुणाला तरी पेमेंट करताना समजा त्याचं 20,000 30,000चं पेमेंट असेल तर तो कॅशमध्ये केलं तर त्याचा खर्च भेटत नाही. छोटे छोटे प्रोव्हिजन्स खूप सारे आले. जसं आता तुम्ही बिझनेस करता आणि तुम्ही जर एखाद्या टॅक्स ऑडिटमध्ये गेला तर तुम्हाला जे काही पेमेंट करताना समोरच्या व्यक्तीला TDS कट करणं गरजेचं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टी आपण विसरतो आणि अकाउंट चुकीच्या पद्धतीने ऑपरेट केलं. ठीक आहे, मग थांबतो. अजून काय डाऊट असेल तर तुम्ही 1-to-1 मध्ये विचारू शकता. थँक्यू.